पहिला विषय आहे म्हणजे 8 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता पनवेल रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी एक पूर्ण रेल्वेची गाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेतील रामभक्तांना घेऊन अयोध्येकडे रवाना होणार. 8 फेब्रुवारी रात्री 10 वाजता लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेतल्या 200 कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकर्ते रामभक्त पहिली गाडी रवाना होईल 8 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता पनवेल रेल्वे स्थानकावरून. त्यामध्ये लोकसभेतल्या 6 विधानसभेमधून जवळजवळ 1,500 रामभक्त 10 तारखेला सकाळी प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला आणि अयोध्येच्या नवीन मंदिरात महाआरती करतील. 10 तारखेला सकाळी 10 वाजता अयोध्येमध्ये महाआरती करतील. देवळामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीतील रामभक्त. ट्रेन सुटेल 8 तारखेला 8 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता पनवेलला. सकाळी 10 वाजता महाआरती अयोध्येच्या देवळात. वाजत गाजत आम्ही सगळे जाणार अयोध्येला. त्या ट्रेनचा प्रमुख जठर आहे आणि त्या विधानसभेतले म्हणजे नेतृत्व असतील राजन तेलीजी, नितेश राणेजी, निलेश राणेजी, उल्काताई राजापूर, उल्काताई विश्वासराव राजापूर, बाळमाने रत्नागिरी, प्रमोद आदटराव चिपळूण, आदट आणि या गाडीला हिरवा झेंडा भगवा झेंडा दाखवणार पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण पनवेलला रात्री 10 वाजता पनवेल रेल्वे स्टेशन. 1,500 रामभक्त कार्यकर्त्यांचं महाआरती अयोध्येच्या देवळात 10 तारखेला सकाळी. पत्रकारांना सुद्धा जाहीर निमंत्रण. तुम्ही पण पत्रकार मंडळीला पण सोबत घेऊन जाण्यास आम्ही तयार. तुमची पण यादी द्या पत्रकारांचं रामभक्तांचं. याविषयी काय बोलूयात? मडगाव ते थेट पनवेलवरनं सुटणार आहे. पनवेलवरनं सुटणार, परत पनवेलवरनं संपणार. आपल्या इथून पनवेलपर्यंत इतर गाड्यांच्या माध्यमातून जातील. सिंधुदुर्गातले किती आणि रत्नागिरी दोन्ही मिळून 1,500 कार्यक्रम. प्रत्येक विधानसभेत 250. 25-50 1,000. पत्रकार मंडळींना सुद्धा विनंती. या राजन तेली, नितेशजी राणे, निलेशजी राणे हे विधानसभा प्रमुख जे आहेत ते त्यांचे प्रमुख आहेत या विधानसभेचे. उल्का विश्वासराव, प्रमोद आदटराव, बाळमाने या संपूर्ण लोक ह्या सगळे त्या विधानसभेचे प्रमुख आहेत. त्या दिवशी सोबत असतील आणि या पूर्ण प्रवासामध्ये ट्रेनचा जो प्रमुख आहे तो प्रमुख जठर. त्यामुळे सगळ्यांनी वाजत गाजत गुलाल उधळत भगवा फेटा आणि
भजन मंडळींसह संपूर्ण ट्रेनच आपली. सगळ्यांनी यावे असे आवाहन. बुकिंगसाठी मी नावं सांगितलेली. त्यांच्याकडे बुकिंग करायचं का? नाव आपले आपले मंडल किंवा त्या ठिकाणचे मंडल अध्यक्ष आहेत हम्म. किंवा जे मी नेते सांगितले त्या नेत्यांकडे आपले नावं द्यायचे. याद्या तयार व्हायची सुरुवात झालेली आहे. 4 तारखेपर्यंत याद्या फायनल होते. त्यांच्या नावावरती तिकीट. एक विषय घेऊन 4-5 विषय आहेत. प्रत्येक विषयाला एक निराळा ताकद द्या. खूप दिवसात आल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये म्हणजे कोल्हापूर त्या भागामध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्रातल्या अर्थमंत्र्यापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांना भेटल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती की कोकणातला शेतकरी फार काही मागत नाही. त्यामुळे प्रमोद आपल्या सगळ्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये प्रस्ताव घेऊन यायला सांग. आपण शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार आहोत. त्यामुळे पहिलं अजितदादांचं म्हणजे पहिल्या पायरीवरचा जो विजय आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला. त्याप्रमाणे रवी चव्हाण साहेब पालकमंत्री त्यांना मी भेटलो. इकडचे पालकमंत्री उदय सामंत यांना मी भेटलो. या दोन्ही मंत्री महोदयांनी पत्र दिली आणि संबंधित जे मंत्री आहेत म्हणजे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेजी येथील कृषी मंत्री, एक हे मंत्री आहेत काय नाव पणन अब्दुल सत्तारजींकडे पण काही विषय अशा 2-3 मंत्री महोदयांच्या संबंधित मंत्रिमंडळाची बैठक, फलोत्पादन मंत्री आहेत यांची सामूहिक बैठक लावण्याचं विनंती पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि स्वतःच्या पत्राने या सगळ्या मंत्र्यांना केलेली आहे. बहुतेक ती उद्या लागण्याची शक्यता होती पण उद्या शनिवार आहे. परंतु मंगळवारी कॅबिनेट मीटिंगच्या दिवशी ही बैठक लागेल आणि मला विश्वास आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काजू शेतकऱ्यांना खुशखबर मिळाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. काजू उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे हा विषय होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत ही बैठक होईल. त्यामुळे काजू उत्पादन हो सर, काजू येतो आणि भाव हा 100-110 रुपयाच्या मागे पुढे. त्यामुळे उत्पादन शुल्कावरती 20% जरी फायदा पकडला तरी साधारणतः 25-50 रुपये त्याच्यावरती शेतकऱ्याला मिळाले पाहिजे तरच हा परवडेल. परवडणार नाही, हात बटक्याचा विषय होईल. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती काय केली आहे की तुम्ही आमची मागणी जी 200 रुपयाची आहे आणि समजा हा भाव उत्पादन खर्च याच्यामध्ये भावांतर म्हणून नसतो. म्हणजे काजूचा हमी भाव आणि मार्केटचा भाव. आता मार्केटचा भाव 110 रुपये आला तर आम्हाला 90 रुपये द्या. मार्केटचा भाव 140 रुपये आला धरून चाला तर सरकारचे पैसे वाचतील ना. सरकारने आम्हाला 60 रुपये द्यावे. आम्हाला सरकारकडनं हे नको आहे. भावांतर म्हणजेच काय तर मार्केटमध्ये भाव फ्लक्च्युएट होतो म्हणून हा थमरूल 200 रुपयाचा पकडावा आणि मग भाव कमी जास्त कुठल्या वर्षी झाला 110 झाला तर 90 रुपये द्यावे. 140 रुपये झाला तर आम्हाला भाव 60 रुपये. अगदी 200 रुपये भाव झाला समजा मार्केटचा तर आम्हाला नको पैसे. याला भावांतर योजना म्हणतात. म्हणजे या मार्केट भाव आणि हमी भाव या भावांतर योजनेमध्ये द्या. म्हणजे आम्हाला हमी भाव द्या आणि आमचा काजू खरेदीच करा. ऐकलं का पत्रकार मंडळी? असा आमचा आग्रह नाही. म्हणजे कोकणातल्या मंडळींची जी मागणी आहे ती एवढी रास्त आहे. आम्हाला सरकारच्या तिजोरीवरती
बोजा टाकायचा नाही. आम्हाला मार्केटमधनं जर चांगला भाव आला, उद्या 200 रुपये भाव आला, तर आम्हाला पैसे नको. पण जेवढा कमी येईल तेवढं अंतर भावांतर म्हणून सरकारच्या माध्यमातून आम्हाला देण्याची हमी द्यावी, ही आमची मागणी आहे. मला वाटतं ही मागणी योग्य आहे. ती तुमच्या माध्यमातून आज आणखीन चांगली जाईल. म्हणजे नाहीतर लोकांना काय वाटतं, आम्ही बघा आमचा काजू तुम्ही घ्या आणि सरकार काजू विकत बसेल. आम्हाला अपेक्षा नाही. तुम्ही मार्केटमधला भाव निश्चित करा आणि आम्हाला भावांतर म्हणून द्या. बरोबर आहे. त्यामुळे हा चांगल्या प्रकारे आज तुमच्याकडनं शेतकऱ्यांकडे जाईल. आणि हा लढा लढण्यापेक्षा आज समजुतीने सरकार मान्य झाली. पहिलीच फेरीमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी जे अजितदादांनी जे आम्हाला फिलर्स दिले ते खूप छान आहेत. नंतर दिले अजितदादांनी जे आपल्याला आता हे दिलंय त्याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी की कोकणातनं मागणी, आम्हाला कोकणात पैसे द्यायचे आहेत, परंतु कोकणात योग्य प्रकारे पैसे मागणारी मंडळी म्हणजे दिले जात नाहीत किंवा फार कमी प्रमाणात मागतात मंडळी. त्यामुळे हे पैसे द्यावेत असं अर्थमंत्र्यांनी काय दिलेलं आहे, आश्वासन दिले. आश्वासन नाही, आपण ज्याला काय एक शब्द फिलर देतो, त्याला काय म्हणतात, विश्वास नाही. 26 फेब्रुवारीला मी KM आणि टाटा हॉस्पिटलच्या समोर एक उपोषण करणार. 26 जानेवारी एक सांकेतिक होतं, एक संसदीय हत्या होती. समस्या काय आहे समजून घ्या. ही समस्या जर तुमच्या लक्षात आली, बंद करेल. समस्या अशी आहे बाबांनो, तुमच्या माध्यमातून पण आणखी ताकदीने लागेल. समस्या अशी आहे की मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल जे कॅन्सरसाठी हे आहे, प्रसिद्ध आहे, KM हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये देशातले अनेक लोक येतात. कारण KM हॉस्पिटलमधल्या मशिनरीज अद्ययावत आहेत, महानगरपालिकेच्या आहेत. तर या आणि वाडिया हॉस्पिटल, या हॉस्पिटलचा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांची संख्या एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे, ती मुंबईतली कमी, कोकण असेल, महाराष्ट्रातला उर्वरित भाग असेल, अगदी देशातले पण उत्तर प्रदेश, बिहार इकडची पण म्हणजे जे कॅन्सरग्रस्त मंडळी आहेत मॅक्सिमम, आणि जे KM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणारे जे पेशंट्स आहेत त्याचे नातेवाईक अक्षरशः बाहेर फुटपाथवर राहतात. तुम्ही आजही बघा, अक्षरशः. कारण काही लोकांना 8 दिवसांना ट्रीटमेंट बोलवलं जातं, काही 15 दिवसांना. तर एवढ्या लांबच्या परत जाण्याने परत येणं होत नाही. मुंबईत राहण्याची सगळ्यांची व्यवस्था होते. याच्यावर उपाय म्हणून मी माझ्याच सरकारला एक सूचना केली. आता लक्ष वेधण्यासाठी मी उपोषण म्हटलं, परंतु योग्य वेळेला सरकारने दखल घेऊन तर संबंधीची एक बैठक KM हॉस्पिटलच्या डीन मॅडम ज्या आहेत संगीता रावत यांच्याकडे त्यांनी घेतली. त्या बैठकीचे मिनिट्स तयार झाले, ते मिनिट्स पण मी तुम्हाला देईन. त्या मिनिट्समध्ये असं ठरलं की समस्या गंभीर आहे, आम्ही काही प्रमाणात व्यवस्था करतो पण ती होत नाही. मग सरकारने याच्यामध्ये काहीतरी ठोस उपाय करावा. म्हणून त्याच्यात आम्ही मागणी अशी केली की हा जो परिसर आहे परळ भागातला KM टाटा जे वाडिया आणि बाजूला असलेला हाफकिन, हे केंद्र सरकार राज्य सरकारने हा भाग एक हेल्थ कॉरिडॉर म्हणून जाहीर करण्यात यावा. तर हेल्थ कॉरिडॉर झाला तर काय होईल, तर या भागामधल्या हेल्थ कॉरिडॉर जाहीर करून, या भागात आता जागा शिल्लक राहिलेली नाही, दाट वस्ती झालेली आहे, परंतु इथल्या इमारती या मोडकळी झालेल्या. तर इथला डेव्हलपमेंट प्लॅन जो होतो, विकास होतो, त्याचं जेव्हा डेव्हलपमेंट होईल, आता विकास प्लॅनचं सुरू आहे नियोजन, ते UD कडे आहे, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांकडे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी एक आव्हान असं केलंय की या भागाचं डेव्हलपमेंट होताना या इमारतींना जास्तीचा FSI द्या आणि तेवढं बांधकाम महानगरपालिकेकडे या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राखून ठेवा. म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे त्या भागामध्ये एक 10 लाख स्क्वेअर फीटापेक्षा जास्त जागा अनायासे महानगरपालिकेकडे मिळेल की ज्याच्यामध्ये रुग्ण नातेवाईकांची फार चांगली सेवा होऊ शकते. क्रमांक 1. क्रमांक 2, KM असेल, हाफकिन असेल, वाडिया असेल, ह्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे आतमध्ये त्या हॉस्पिटलच्या. ही हॉस्पिटल 100 वर्षापूर्वीची आहे. आता यांचा पुनर्निर्माण झालं पाहिजे, त्याचा आराखडा वाढला पाहिजे, इथे जास्तीच्या लोकांसाठी सुविधा निर्माण केली. आता हे सगळं करण्याला फार मोठ्या प्रमाणात पैसे लागतील, निधी लागेल.
जर राज्य सरकारने या भागाला हेल्थ कॉरिडॉर म्हणून जाहीर केला तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबतीला महानगरपालिकेकडे असलेला निधी या सगळ्याचा विनियोग होऊन देशाचं अशा प्रकारचं हेल्थ कॉरिडॉर उभं राहील. म्हणजे ज्या सुविधा देशात कुठे मिळू शकत नाही त्या आज KM टाटा मध्ये मिळतात. त्यासाठी ह्या रुग्णांचीच आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. अंतिम गंतव्यस्थान माणसाचं तेच आहे हॉस्पिटल. तिथेच देव दिसतो. आता तिथे असलेल्या सुविधा देण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जास्तीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही म्हणून हेल्थ कॉरिडॉर जाहीर करावा ही मागणी त्या हॉस्पिटलच्या डीन सगळ्यांनी आवडली. महानगरपालिकेत मिटिंग झाली त्यांना पण आवडली. मी पुढचा मुद्दा फार छान आहे. पालकमंत्री दीपक केसरकर मुंबईचे मी त्यांच्याबरोबर बैठक घेतली आणि त्याने कबूल केलं की या पुढच्या 8 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावून ही मागणी आपण ताकदीने लावू. येणाऱ्या अधिवेशनामध्ये तो हेल्थ कॉरिडॉर कसा जाहीर होईल याच्यासाठी प्रयत्न करू. हे आपलेच भूमिपुत्र दीपकभाई यांचं खरोखर मी आभार मानणार आहे की त्यांनी पालकमंत्री मुंबईचे पालकमंत्री ते आहेत त्यामुळे त्यांनी लावून धरलेला आहे. त्यामुळे हा विषय झाला तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फार मोठा दिलासा मिळेल. ते काम आम्ही दोघे सिंधुदुर्गाचे भूमिपुत्र मिळून करतोय. भविष्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रासाठी देशासाठी एक चांगला पथदर्शी प्रकल्प या KM त्याच्या आवारामध्ये उभा राहील आणि ते नक्कीच दीपकबाईंना त्याचं श्रेय मिळेल. रायगडपर्यंत पोहोचले आणि 4 तारखेला काहीतरी राजकारणात राहिलेला माणूस आहे. कोकणासाठी उद्धव ठाकरे साहेब, विनायक राऊतजी 2.5 वर्षामध्ये ठाकरेंच्या कारकिर्दीत काही करू शकले नाही. राऊतांची 10 वर्षाची कारकीर्द फुकट गेली. या सगळ्या मिळून लोकांनी मिळून उद्धव ठाकरे सरकारने विनायक राऊतांनी कोकणातला रोजगार बुडवला प्रकल्पांना विरोध करून. आता जनतेने उद्धव ठाकरे आणि विनायक राऊतांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या अरबी समुद्रात बुडवावं एवढंच शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे कोकणाला यांनी 10 वर्षात काही दिलं नाही. उद्धव ठाकरेंना शासन प्रशासन कळत नाही. विनायक राऊतांना तर बोलणंच चुकीचं आहे कारण 10 वर्षात विनायक राऊतांनी एका माणसाला सुद्धा रोजगार दिला नाही कोकणातला. जी कोकणात आज महत्वाची गरज आहे. कोकणातली 80% घरं बंद आहेत कारण तरुण पोरांच्या हाताला रोजगार नाही म्हणून इथल्या मुली इथल्या मुलांबरोबर लग्न करत नाही. संसार इथे होत नाही. शाळा बंद पडत चालल्या. 150 पटसंख्या असलेल्या शाळांची पटसंख्या 10-15वर आली. या सगळ्या गोष्टीला जर कारणीभूत कोण असेल तर विनायक राऊत खासदार आणि उद्धव ठाकरेंचं जे काही न करू शकलेलं त्यांचं सरकार. त्यामुळे या मंडळींनी आता उगाच येऊन कोकणामध्ये भूलथापा देऊ नयेत. ज्या वेळेला खरी त्यांची वेळ देण्याची होती तेव्हा त्यांनी कोकणाला भोपळा दिला. आता येऊन काही सांगून फायदा नाही. ज्यांनी रोजगार बुडवला, ज्यांनी प्रकल्प बुडवले त्यांना जनतेने बुडवावं एवढीच माझं जनतेला सांगणार. त्यामुळे या मंडळींना फार गांभीर्याने घ्यावं अशी काही त्यांची काही दखल घ्यावी असं काही त्यांचं काम करावं. मी एक खरं सांगू का तुम्हाला, कोकणाला आता 2024 मध्ये नरेंद्र मोदी सरकार पुन्हा येणार याचं निश्चित आहे. त्यासाठी कोकणाला एका तगड्या खासदाराची गरज आहे जो दिल्लीमधला विकास निधी आणि विकास प्रकल्प सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोकणामध्ये खेचून आणेल अशा प्रकारच्या एका लोकसभेच्या उमेदवाराची खासदाराची गरज आहे. मला वाटते 24ला या कोकणातली मंडळी भारतीय जनता पक्षाचा किंवा महायुतीचा जो कोणी खासदार उभा राहील त्याला ताकद देते आणि सगळा बॅकलॉग पुढच्या 10 वर्षात दूर होईल असा मला विश्वास आहे. बघितलं हा सगळा बजेट म्हणजे कोकणात
महाराष्ट्रात हिंदुस्थानात बजेट मांडणार होतो, पण हा सगळा बजेट खेचून कोकणामध्ये आणणाऱ्या ताकदीचे खासदार सर याचा अर्थ असा होतो काय म्हणजे आता जे वर आहेत का कोणता आहेत ना नक्की आहेत ना आपले. ते MSMEचं काम ते करतातच आहे. आता खासदाराची गरज आहे की हा फॉलो, आता ते देशाचे मंत्री आहेत, ते त्यांच्या माध्यमातून काम करतात. आता जे लोक ज्याचं काम आहे खासदाराचं रेग्युलर फॉलोअपचं, ते फॉलोअपचं काम करावं माणूस पाहिजेच ना. आता ते काय करतात, आता ह्या खासदार आपल्या अभिमुख नसल्यामुळे ते येणारं काम यायला देत नाही, अडवलं जातं. आता ते बिचारे मंत्री काय करणार. आता जसं रिफायनरी, आता राणेसाहेब परवा पण म्हटले रिफायनरी यायला पाहिजे, करायला पाहिजे. गावातल्या लोकांना उचलून घालणं, त्या NGOना पैसे देणं, असं करणं. सी वर्ल्ड यायला पाहिजे, जाऊन हे खासदार उभे राहिले. म्हणजे हा जो वाकड्या तोंडाचा खासदार बसलाय, म्हणजे दुसरीकडे तोंड करून, हा परत सरळ तोंड करून बसावा, असा विषय आहे. तरच ती लोक हे बोल. अदानींचा एक प्रोजेक्ट जो आपल्या देवगड तालुक्यामध्ये येतो त्याविषयी कुठलीच देवगडमध्ये नाही, कुडाळमध्ये ना. पाडगाव पाडगाव माणगावला आहे. तो हे रद्द झाला तर ना की नवीन आहे. नाही, 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 माणगावमध्ये कुठे ते? माझ्या बाकी- हायड्रोचं ना, हायड्रो इलेक्ट्रिसिटी, हायड्रो पॉवर. हायड्रो पॉवर. दरड पाडगाव असं त्या भागात होतं ना आपल्या. नाही नाही, हायड्रोचा इकडे कुणाचा प्रकल्प असेल तो पर्यावरण पूरकच आहे ना, त्याला काय पाणी पुरवठा आता तिथे जाऊन पण खासदारांनी सांगितलं आम्ही बंद पाडू, आम्हाला विश्वासात घ्या. उद्धव ठाकरे आणि राऊत आणि यांच्या उभाटाचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीत आम्हाला विश्वासात घ्या, आम्हाला विश्वासात घ्या म्हणजे काय, तर ह्यांना आधी पैसे पोचवा. हा मातोश्रीचा आणि त्या यांचा प्रॉब्लेम आहे विनायक राऊत. आधी ह्यांचं बघा, ह्यांना पैसे पोचवा, आम्हाला विश्वासात घ्या, असं त्यांचं जे चालू असतं ना, हा उभाटाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून उभाटाला आणि या ह्यांचा प्रॉब्लेमच आहे, तो DNA प्रॉब्लेम आहे. आम्हाला विश्वासात घ्या म्हणजे काय, तो चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही त्याला मदत करा. तसं सी वर्ल्ड आहे, खासदाराचं कर्तव्य आहे ना, सी वर्ल्ड लोकांना समजवून सांगा चांगला आहे का वाईट. म्हणजे सगळ्यात मोठी राजा अडचणीची गोष्ट आहे की खासदार महोदय सांगतात लोकांना योग्य असेल तर चालेल, लोक ठरवतील. अरे मग तू खासदार का उपटायला झाला का, आधी तुम्ही अभ्यास करा, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला चांगला प्रकल्प वाटला तर लोकांना समजून सांगा. लोकांना वाटलं तर आता रिफायनरी लोकांनी ठरवा, असं लोकांनी ठरवा. आधी खासदार साहेब तुम्ही ठरवा, तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला योग्य वाटला की नाही प्रकल्प ठरवा, आणि मग जनतेला सांगा की बाबा हा प्रकल्प चांगला, हा प्रकल्प वाईट. खासदार काही अभ्यास करत नाही, कुठली माहिती, फक्त आम्हाला विश्वासात घ्या, आम्हाला विश्वासात घ्या, आम्हाला विश्वासात घ्या, हाच विषय चालू असतो. म्हणून कोकणातला रोजगार बुडाला, हे माझं म्हणणं आहे. मग तो सी वर्ल्ड असेल किंवा आणखी रिफायनरी असेल. काय रिफायनरीत प्रॉब्लेम होता, अभ्यासच केला नाही. मीच विचारलं एकदा खासदारांना, मीच पत्रकार मंडळी एकदा खासदारांना विचारलं, ट्रेनच्या डब्यात भेटले होते, मुद्दाम चौकोनात लिहा की का हो खासदार काय तुम्ही अभ्यास केला सांगा तरी, का प्रकल्प नको, पर्यावरणाचं काय नाही म्हणे, माझा विरोध. म्हटलं का विरोध, तर ह्या प्रकल्पात भैया येतील. खासदाराच्या अकलीची कीव करावी, अभ्यासाची त्याची इयत्ता किती आहे तीच कळत नाही खासदाराची. भैया येतील म्हणून प्रकल्प नको, मुद्दाम माझं पण सांगणार जाहीर. आता भैया येतील तर आपण आपल्या पोरांच्या रिक्रुटमेंटसाठी आहे, भैया येतील ह्या भीतीने प्रकल्पच नको. मला बोललेले जाहीर, मीच विचारलंय का नको, काय अभ्यास तुमचा, याच्यामुळे काय त्रास होईल, काय पर्यावरण होईल, पाण्याला काय प्रॉब्लेम होईल, मच्छीमार. माझं म्हणणं सरकार आहे की काहीतरी आलं पाहिजे ना की ह्या 4 गोष्टी आम्हाला नको आहेत. भैया येतील कामाला, आपल्या लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत, हा माझं म्हणणं. हा काही विरोधाचा विषय असू शकत नाही. मी त्यांना म्हटलं अहो तुम्हीच खासदार आहात, तुम्हीच तुमच्या त्या स्टेअरिंग कमिटीवर थांबा. 80% सिंधुदुर्ग रत्नागिरीतील लोक येतील, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग नाही येणार भैया, बाहेरून भैया येतील अशी ती काही समस्या असू शकते का? एम आय राईट ऑर रॉंग? कशासाठी प्रकल्प नको, तो भैया येतील म्हणून. याचा अर्थ खासदार कुठल्याही प्रकल्पाचा अभ्यास करत नाहीत. तो सी वर्ल्ड असू दे, रिफायनरी असू दे, तर हायड्रो इलेक्ट्रिकचा प्रोजेक्ट असू दे, त्यांना कळतच नाही विकास कशाशी खातात तो त्यांची येत. हा प्रॉब्लेम आहे. असा अनपढ खासदार आपण जास्त दिवस ठेवणं म्हणजे कोकणवासियांनी आपल्या पायावर पुन्हा एकदा दगड मारून घेणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कसा परत जाईल आपल्या त्या पार्ल्याला, कुठे काय घर देते तिकडे जाईल, याची काळजी लोकांनी करावी. अशी खरं म्हणजे परिस्थिती आहे.
कळत नाही म्हणून. माझं काही वैयक्तिक त्यांच्याशी वाद नाही, मी कोणाची वैयक्तिक टीका पण करत नाही, मला आवडत नाही. पण ह्याच्यामुळे 2017ला सरकार येणारा प्रकल्प आज मला सांगा 25 आलं, 10 वर्ष आला नाही प्रकल्प. बरं, ह्यांची अडचण कशी आहे बघा मंडळी. बघा, राजा आमचा साळवी सांगतो प्रकल्प यायला पाहिजे, आदित्य ठाकरे सांगतो प्रकल्प यायला पाहिजे, उद्धव ठाकरे पत्र लिहितात पंतप्रधानांना की प्रकल्प यायला पाहिजे, अमुक एक जागेत करा. मग काय आणखीन काय प्रॉब्लेम आहे? आणखीन कोणाला विचारलं पाहिजे? नाही, आता विनायक राऊतांना कुणी सांगितलं हा प्रकल्प नाही पाहिजे म्हणून? यांच्याच मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं ना बाबा, आम्ही तर नाही दिलं. मग एवढं सगळं असताना माशी शिंकली कुठे? याचा अर्थ यांचं भागवलं गेलं नाही विनायक राऊतांचं. आता ह्यांचं भागवलं गेलं नाही तर 24ला त्यांना भागवा आणि घरी पाठवा. माझा मुद्दा लक्षात आला. ह्या अशा अडचणी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत की प्रकल्पामध्ये हे का अडथळे आणतात, ह्यांचं भागवलं जात नाही. आणि म्हणून 2-2 पिढ्या आपल्या कोकणातल्या समस्या समजून घ्या. हाताला रोजगार नाही म्हणून पोरं राहत नाही, पोरं राहत नाही म्हणून संसार उभे राहत नाही. मुली बघा ना, लग्नाच्या किती लोक लग्नाचे आहेत, मुलीच मिळत नाहीत आणि मुली इथल्या मुलांना वरत नाही का? त्यांचं काय चूक आहे? काल मी एका माझ्या संस्थेच्या एका कार्यक्रमात मला म्हणले की आम्ही वधूवर मेळावा केलाय, तर मुलींना समजवून सांगा की इथलाच मुलगा करा, मुंबईमधल्या मुलामध्ये तुम्ही हे नका करू. मी म्हटलं का असं समजावं? काय त्या पोरीचा अधिकार नाही? तिला चांगलं स्थळ मिळावं, तिला चांगला धनवान पती मिळावा, तिचा अधिकार नाही? कुठला बाप म्हणेल की तिला चांगला स्थळ मिळू नये? आपण प्रश्न हा नाहीये, प्रश्न हा आहे की त्या पोरांना चांगला रोजगार द्या, चांगल्या नोकऱ्या आणून देणं हे माझं काम आहे, हे राजकारण्यांचं काम आहे. ते मी आणून द्यायला पाहिजे की त्या बिचाऱ्या पोरींना समजवलं पाहिजे की नाही तू राहा आपले गरीब घरात राहा? हे माझं म्हणणं चुकीचं आहे. माझा मुद्दा पडतो ना. म्हणून नेत्यांचं काम आहे की जो मागेल त्याला काम देणं, प्रकल्प आणणं, रोजगार निर्माण करणं. म्हणून कालच्या बजेटमध्ये पण निर्मला सीतारामन हेच सांगितलं, जास्तीत जास्त रोजगार पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आला पाहिजे, त्याच्यासाठी खासदार नावाची एक हे आहे, सिस्टीम आहे, ती आणखी स्ट्रॉंग करू. एवढंच विषय. मी कमिटमेंट देतो, होईलच. आणि साहेबांना आपण भावी खासदार शुभेच्छा. चला.